बांधव नमाज वाचत होते. गावामध्ये असतील, त्यांच्या मनाला काही पीडा पोचवण्याचा माझा हेतू नाही. फक्त मला भगवान परमात्म्याची ही जी नैसर्गिक घडवलेली प्रकृती ना, त्याच्याविषयी मला सांगायचंय. तर नमाज वाचत असलेले बंधू, मुस्लिम बंधू आणि हिंदू बांधव त्यांच्याकडे गेले, तुमच्या आमच्यातले. बोले अरे भाई, तुम जो है जब से खुदा 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 रटे जा रहे हो, मुझे एक बात बताओ, तुम इतने सारे जब देखो तो खुदा खुदा रटते रहते हो, तुम्हारा टाइम होता है तो तुम नमाज पढ़ते हो. मुझे एक बात बताओ, क्या तुमने अपने खुदा की खुदाई देखी है? काय म्हणले? तुमच्या आमच्यातले प्रश्न निर्माण करणारे त्या मुस्लिम बांधवाला प्रश्न निर्माण केला. भैया मुझे एक बात बताओ, तुम खुदा खुदा रटते रहते हो, जैसे हम नाम लेते राम राम, वैसे ही तुम खुदा रटते हो, क्या तुमने कभी अपने खुदा की खुदाई देखी है? त्याने प्रश्न केला. बाबा मी तर नाही बघितली, मग तू बघितली का? म्हणले हा मी बघितली, चल म्हणले माझ्यासोबत. तुमच्या आमच्या सारखा त्या मुस्लिम बांधवाला हाताला हात घेऊन गेला कुठे? यमुनोत्री मध्ये गेला, गंगोत्री मध्ये गेला. आज तेच भगवान परमात्म्या चरणातून निसटलेले ते भगवान परमात्म्याचे ते पाणी आहे, जे गंगा, जी गोदावरी, ज्याच्यात तुम्ही आम्ही या देहाचं स्नान घालतो, पवित्र मानतो स्वतःला, तीच गंगा गोदावरी जी भगवान परमात्म्याच्या चरणातून प्रकट झालेली आहे, ती ज्या वेळेला खाली येते, हळूहळू करता करता ती भगवान शंकराच्या जटेमध्ये येते. शंकराच्या जटेतून येता येता ती सुमेरू पर्वतावर येते. सुमेरू पर्वतावरतीचे 4 धारा होतात, चक्षु, सीता, अलकनंदा आणि त्या ठिकाणी कावेरी, असे 4 नाव तिचे पडलेले आहेत. आणि आपल्या भारत देशामध्ये जी आली ना, तिचं नाव अलकनंदा आहे. आपल्या भारत देशामध्ये आलेली तिचं नाव अलकनंदा आहे. आणि त्या अलकनंदेचे 350 धारा फुटलेले आहेत. पुन्हा एक जसं झाडाच्या धारा फुटतात ना, पांद्या, तुम्हाला माझं बोल. तर त्या वेळेला त्या मुस्लिम बांधवाला हाताला हात धरून तुमच्या आमच्या सारखा एक बांधव घेऊन गेला. सांगितलं ये बघ म्हणले, ये देखो यमुनोत्री, ये देखो गंगोत्री. बोले जो पानी किसी को चीर नहीं सकता, वो इतनी बड़ी चट्टान को चीर करके वहां से कैसे निकलता होगा? तो बोले ना तुम्हारी खुदाई है ना मेरी खुदाई है, ये तुम्हारी ना मेरी, ये तो अपने खुदा की, अपने राम की खुदाई है. बोले ही भगवंताची बनवलेली प्रकृती आहे, जी एवढ्या मोठ्या मोठ्या चट्टानांना, एवढ्या मोठ्या मोठ्या दगडांना चिरून पाणी बाहेर येतं. तुम्ही आम्ही करू शकतो? ते पाणी चिरतं दगडाला आणि खाली येतं. मग विचार करा, जे सर्वसाधारण पाणी जे हातात सुद्धा थांबू शकत नाही, ते जर दगडाला चिरू शकतं, तुम्ही आम्ही मानव येतो, आपल्या बुद्धीला का नाही सुधरू शकत? आपण भजन करा मग विठ्ठल.